श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. नुकताच मराठी नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे आणि चैत्र महिन्याला देखील सुरुवात झाली आहे. त्यात चैत्र नवरात्री देखील सुरू आहे, ती रामनवमीपर्यंत. तर आपल्याला नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी आवर्जून भरायची आहे. ही ओटी का भरायची आहे, ही कशी भरायची आहे, ओटी कोणी भरावी, त्याचबरोबर कोणत्या महिलांनी ओटी भरू नये, कुलदेवीच्या स्थानावर जाणे शक्य नसेल तर काय करावे, त्याचबरोबर ओटीमध्ये कोणते साहित्य असाव्यात, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, चैत्र महिन्यातील नवरात्रीमध्ये आपल्याला अष्टमी तिथी किंवा नवमीला ही ओटी भरायची आहे. म्हणजेच काय तर प्रत्येक घराण्याची वेगवेगळी पद्धत असते. काही घराण्यात अष्टमी तिथीला देवीची ओटी भरली जाते, तर काही घराण्यात नवमी तिथीला भरतात. तुमच्याकडे जेव्हा भरतात तेव्हा तुम्ही भरू शकता. बरेच जण अष्टमीला भरत असतात. आमच्याकडे देखील अष्टमी तिथीलाच देवीची ओटी भरण्याची पद्धत आहे. म्हणजेच काय तर श्रीरामनवमीच्या आदल्या दिवशी अष्टमीला ही देवीची ओटी भरली जाते. परंतु तुमच्याकडे कुळदेवीची नवमीला भरत असेल तर नवमीला भरा. अष्टमी तिथीला भरण्याची पद्धत असेल तर तुम्ही अष्टमी तिथीला देवीची ओटी भरायची आहे. तर बघा, कुळदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते. तुम्ही इतर सर्व सेवा केल्या आणि कुळदेवीची सेवा करत नसाल, पूजा करत नसाल, तर तुम्ही इतर ज्या काही सेवा करत आहात, उपासना करत आहात, तर त्याचा काहीच उपयोग होत नाही व त्याचे फळ देखील मिळत नाही. कारण आपल्याला कुळदेवीची सेवा सर्वात आधी करायला हवी. कुळदेवीची व कुलदेवांची सेवा सर्वात आधी करा. मग दुसऱ्या देवांची सेवा तुम्ही नाही केली तरी देखील चालेल. कुळदेवी जर आपल्या घरावर प्रसन्न असेल ना, तिचा आशीर्वाद असेल, तर आपल्या घराची भरभराट होते व घर देखील आनंदी, घरात आनंदी वातावरण असते, घराची प्रगती होत असते. पण तुम्ही इतर कितीही देवदेव करत आहात, पण कुळदेवीची सेवा करत नसाल तर त्या घरात कधीही भरभराट होत नाही. त्यामुळे कुलदेवीची ओटी भरणे याला तर खूप असे महत्त्व, अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. वर्षातून किमान एकदा तरी कुलदेवीची ओटी भरायचीच असते. त्यासाठी नवरात्रीतील अष्टमी तिथी व नवमी तिथी या दिवशी आवर्जून महत्त्वाचा दिवस मानला जातो. ही ओटी घरातील गृहलक्ष्मी, पुरुष, विधवा स्त्रिया, कुमारिका देखील ही ओटी कोणीही भरू शकतात. फक्त गर्भवती स्त्रियांनी ही देवीची ओटी भरू नये. त्यांनी का भरू नये तर बघा, त्यांच्या गर्भामध्ये ऑलरेडी बाळ असतं. भगवंताने त्यांची ओटी भरलेली असते आणि जेव्हा आपली ओटी भरलेली आहे तर तेव्हा गर्भवती स्त्रियांनी कुळदेवीची व इतर देवींची देखील ओटी भरू नये. जसं की दुर्गा माता, लक्ष्मी माता, कुणाचीही ओटी भरू नये. देवीची ओटी भरताना नऊवारी साडीच घ्यावी, त्यावर खण घ्यावा, त्याचबरोबर खण किंवा ब्लाऊज पीस जे शक्य असेल ते घ्यावा. त्यानंतर साडीला ब्लाऊज पीस असेल तरी देखील खण आवर्जून वेगळा घ्यायचा आहे. साडी ही नेहमी नवीनच घ्यावी, अर्थात घडी मोडलेली साडी असावी. त्याचबरोबर साडीचा रंगामध्ये देखील हिरवा रंगाचा वापर करावा किंवा लाल किंवा पिवळा, केशरी या रंगांचा प्रामुख्याने ओटी भरावी. त्याचबरोबर काळ्या व पांढऱ्या रंगाचा अजिबात साडीने ओटी भरू नये. कारण काळा रंग हा आपल्या धार्मिक कार्यात वर्ज्य रंग आहे. शुभ कार्यात देखील काळा रंग वापरत नाही. त्यामुळे शक्यतो हिरवा, पिवळा आणि लाल या रंगांचा वापर करावा. त्याचबरोबर एक नारळ घ्यायचा आहे, तसेच सौभाग्याला लागणारं साहित्य घ्यायचं आहे.
त्यात हळकुंड घ्यायचा आहे, बांगड्या घ्यायच्या आहे, नथ, गजरा, अगदी 16 शृंगारांपैकी किमान एक तरी साहित्य घ्यायचं आहे. शक्य झाल्यास 16 शृंगार घेतलं तरी देखील चालणार आहे. त्याचबरोबर तुम्ही एक गजरा किंवा फुलांची वेणी घ्यायची आहे. यथाशक्ती दक्षिणा त्यावर ठेवायची आहे. तुम्ही 11 रुपये ठेवू शकता, 21 रुपये देखील ठेवू शकता, 51, जशी तुमची हे असेल तशी तुम्ही ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला थोडे तांदूळ किंवा गहू घ्यायचे आहे व त्यानंतर एक हळकुंड, एक बदाम, एक सुपारी, एक खारीक, एक वेलची. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे पानाचा विडा. या पानाच्या विड्याशिवाय देवीची ओटी ही अपूर्ण असते. ती कुलदेवीच्या बघा, ही आवर्जून तुम्ही घ्यायचंच आहे. हा विडा तुम्ही आवर्जून घ्यायचा आहे. बघा, ती ही ओटी कुलदेवीच्या तुम्ही मूळ स्थानावर जाऊन भरू शकता किंवा तिकडे जाणे शक्य नसेल तर घरात कुलदेवीचा टाक असेल, तुमच्याकडं फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्यासमोर देखील ही तुम्ही ओटी भरू शकता. तर काय करायचं आहे, सर्वप्रथम आसन घ्यायचं आहे, त्यावर बसायचं आहे आणि देवासमोरचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर देवीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल, जे काही असेल ते सर्वात आधी स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि एक ताट घ्यायचं आहे किंवा ताम्हण घ्या किंवा मोठं ताट घेतलं तरी देखील चालणार आहे. त्या ताटात ती साडी ठेवायची आहे, त्यावर खण किंवा जो काही ब्लाऊज पीस आहे तो घ्यायचा आहे, तो ठेवायचा आहे. नंतर एक नारळ घ्यायचा आहे. नारळ हा नेहमी पाण्याचाच असावा, उगाच आपला ठेवलेला साठवणीचा तो नारळ नाही, पाण्याचाच नारळ ठेवावा. त्याची शेंडी हे देवीकडे करावी. त्यानंतर त्यावर ओंजळीने थोडे तांदूळ किंवा गहू, जे शक्य असेल ते ओंजळभर तांदूळ ठेवावेत. एक हळकुंड, एक बदाम, या सुपारी, एक खारीक, एक वेलची, हे दक्षिणा हे ठेवायचं आहे. तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी दक्षिणा ठेवायची आहे आणि 16 शृंगारांपैकी किमान 6 बांगड्या तरी नक्कीच ठेवायच्या आहे. सोबत सगळं तुम्ही हे सगळं काही आहे ते ताटात ठेवून ते ताटात सगळं उचलून तुमच्या हातात घेऊन छातीसमोर घ्यायचं आहे व कुलदेवीची प्रार्थना करायची आहे. अगदी श्रद्धेने, विश्वासाने देवीला सांगायचे आहे, माझ्याकडून काही चूक झाली असेल, काही राहून गेलं असेल तर मला माफ कर, ही ओटी तू गोड मानून घे, अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे. मग ही देवीची नंतर ही ओटी देवीच्या चरणापाशी ठेवायची आहे व नंतर ओंजळीने 5 वेळा थोडे थोडे तांदूळ तिला वाहायचे आहेत. बघा, तुम्ही मूळ स्थानावर जाणे शक्य नसेल तर ही ओटी तुम्ही ओटीतील साहित्य जे आहे ती घरातील देवीसमोर भरून नंतर जे खाण्यायोग्य सामान आहे ते तुम्ही खाल्लं तरी देखील चालणार आहे. आणि जी साडी जी आहे ती साडी तुम्ही एखाद्या सुवासिनीला देखील देवीचं स्वरूप मानून तिची ओटी भरली तरी देखील चालणार आहे किंवा ती साडी तुम्ही तशीच ठेवून जेव्हा तुम्ही कधी तुमच्या मूळ स्थानावर देवीच्या जाणार असाल तिथे जाऊन पुन्हा देवीची ओटी त्याच साडीने भरली तरी देखील चालणार आहे. परंतु नवरात्रीमध्ये आवर्जून आपल्या कुलदेवीची ओटी भरावी. वर्षातून एकदा मूळ स्थानावर जाऊन आपल्या कुलदेवीची मानसन्मान हा नक्की द्यावा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.